महादेव इकडे या. चलियो
सखारामजी आणि दत्तुबा गावकऱ्याची चालू होईल.
कृष्णमणे अवघा जने प्रकाश काला वाटो एकनेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकनेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळी विरगाढे कला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करू पावनभूमी दैतळेवाडीमध्ये त्रिवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य महान तपस्वी संत आपलं श्रद्धास्थान वेदांताचार्य गुरुवर्य नारायण महाराजांनी प्रारंभित केलेला हा 7वा वार्षिक सप्ताह मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाच्या वातावरणामध्ये आज त्याची सांगत आहे. हा कार्यक्रम म्हणजे गावचा एक मोठा उत्सव आहे, महोत्सव आहे. किती मोठी मिरवणूक काढली होती. थेट त्या फाट्यावरून मिरवणूक, अशी मिरवणूक फक्त नारळी शब्दातच होती. नारळी सप्ताहाची आठवण करून देणारी ही मिरवणूक होती. आणि इतक्या गुण्या गोविंदाने सर्व एकोपाने एक विचाराने हा कार्यक्रम केलेला आहे. गावातील वडीलधारी माणसं थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि विशेष करून ही जी सप्ताह कमिटी आहे आणि विशेष करून प्रामुख्याने ही जी गावातील आपल्या तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या अथक अशा परिश्रमातून हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार पडत आहे. आणि हे सर्व वातावरण बघून मला एक असा संकेत झालेला आहे की आपला हा कार्यक्रम गुरुवर्य नारायण महाराजांना मला प्रसन्न करणार आहे आणि पावन झालेला आहे. कार्यक्रम इतका गोड आणि इतका सुंदर केलाय, मी तर भाव विभोर झालेलो आहे. इतका गोड कार्यक्रम करून तुम्ही सर्व परिसर पंचकोशी संतुष्ट आनंदी केलेली आहे आणि माझं मन जिंकून घेतलेलं आहे तुम्ही. अतिशय गोड कार्यक्रम. वाडी छोटी आहे पण कार्यक्रम फार मोठा आहे. दैतळेवाडीच्या मनात आलं तर एखादं कार्य जर त्यांनी धरलं तर ते काम केल्याशिवाय सोडित नाहीत. आर नाही तर पार.
मुंगळा जसा गुळाच्या ढेपीला पकडतो आणि त्याला जरी बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी तो गुळाची ढेप सोडत नाही. कमरातून तुटन पण गुळाची ढेप सोडत नाही. तशी ही दायतळेवाडीची तरुण मंडळी जिद्दी आहे आणि काम हाती घेतल्यामुळं हे कार्य अतिशय गोड आणि पूर्ण तालुक्यात आपल्या दायतळेवाडीचं नाव या सप्ताहाच्या माध्यमातून झालेलं आहे. अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम. इथं मी नारळी सप्ताह पण बघितलाय. नारळी सप्ताहापेक्षा आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात आहे. सर्व बाहेरगावची मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. गावातील सर्व सर्व्हिससाठी उद्योगधंद्यासाठी बाहेर गावी जी गेलेली तरुण मंडळी आहे ती सर्व मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली आहे. आणि परिसरातील पंचकृषीतील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय गायन सम्राट कांताबापू देवढे, गायनाचार्य संजय महाराज, गायनाचार्य नाशिकेत महाराज, गायनाचार्य पंडित तात्या विक्रम महाराज, हरिभाऊ महाराज आणि मृदंग सम्राट मृदंगाचार्य निलेश महाराज, त्याच तुलामुलाचे दत्ता महाराज सकले. जसं सभेत सर्व कार्यकर्त्याची नावं घ्यावं लागतात तसं परमार्थ क्षेत्रात हे सुद्धा आमचे कार्यकर्ते असतात. आम्हाला पण यांची नावं घ्यावं लागतात. एवढंच फरक आहे की राजकारणामध्ये कार्यकर्ते पुढाऱ्याला सांभाळावं लागतं. सर्व कार्यकर्त्याला सांभाळावं लागतं, जपावं लागतं, त्याचा खर्च पाणी करावं लागतं. पण परमार्थात मात्र वेगळे हे सगळे कार्यकर्ते आम्हाला सांभाळतात, सहकार्य करतात. तर याचा अनुभव आदरणीय प्रताप काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आताच थोड्या वेळापूर्वी शेवगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अरुण भाऊ मुंडे हे सुद्धा येऊन गेले. त्यांच्याबरोबर नगरसेवक होते, तेही आले. कार्यक्रमाला ही सगळी मंडळी आली तर कार्यक्रमाची महती उंची वाढत असते. कार्यक्रमाला जर मोठे माणसं आले तर कार्यक्रमाचं महत्त्व वाढतं. आपल्या सर्वांच्या येण्याने अतिशय आनंद, अतिशय गोड आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं मला अतिशय आनंद झालेला आहे. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा मोठेपणा वाढलेला आहे. या ठिकाणी प्रताप काकाही आलेले आहेत. त्यांचा सत्कार करून त्यांना काय पुढचं कार्य त्यांना बसायचे, जायचे, जा या ना, बस बस. हॅलो, आज या सप्ताहासाठी त्याचबरोबर रुपनाथ सर यांचाही सत्कार मारुती धाकड यांनी करावा ही नम्र विनंती.
अर्ध्या तासात आपण कीर्तन पूर्ण करू. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्य साधन असं महत्व आहे. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे हे कळसस्थानी असलेलं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे मंत्र असतो. मंत्रामध्ये सामर्थ्य असतं, प्रभाव असतो. काला 3 प्रकारचा केला जातो. 3 प्रकारचा काला आहे. एक दही भाताचा काला आहे. उपजूया पुढती येऊन खाऊ दही भात, हा दही भाताचा काला आहे. दही भात. आणि दुसरा जीव शिवाचा काला आहे. तुका म्हणे काला कोठे वेद देखिला, हा वेदांतिक जीव ब्रह्माचा ऐक्य असणारा हा काला आहे. आणि तिसरा जो काला आहे हरिनामाचा खिचडी काला. नामस्मरणाचा हा खिचडी काला आहे. कृष्णमणी ज्यांनी कंठामध्ये धारण केला त्याच्या समाजामध्ये सुगंध दरवळतो आणि समाजामध्ये त्याचा प्रकाश पडतो. समाजामध्ये उठून ती व्यक्ती दिसते ज्याने कृष्ण नाम रूपी मणी कंठामध्ये धारण केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे. मण्याचे अनेक प्रकार आहेत. एक सूर्यकांत मणी आहे. सूर्यकांत मणी सूर्यप्रकाशात त्याच्यातून अशा ठिणग्या निघतात. सूर्यकांत मणी. एक चंद्रमणी आहे, चंद्रकांत मणी. चंद्रप्रकाशात त्याच पाणी होतं, त्याला चंद्रकांत मणी म्हणतात. एक शमंतक मणी आहे. आणि शमंतक मणी हा सत्यभामेचे पिता वडील सत्राजित त्यांच्याकडे हा शमंतक मणी होता. आणि तो शमंतक मणी रोज 160 भार सोनं देत असायचा. असा शमंतक मणी आहे. एक नाद निधी मणी आहे. त्या मण्याचा नाद म्हणजे ध्वनी धातूवर पडला की त्या धातूचं सोनं होतं. असा तो नाद निधी मणी आहे. एक वासर मणी आहे. वासर मणी म्हणजे सूर्य. आणि त्या वासर मण्याला खाण्यासाठी खेळण्यासाठी जन्मल्याबरोबर हनुमानजीने आकाशात भरारी घेऊन त्या वासर मणीला पकडलं. दुसरा एक नाग मणी आहे. तो नागाच्या फण्यामध्ये असतो. एक देवमणी आहे. तो घोड्याच्या कंठात असतो. त्याला देवमणी घोडा असं म्हणतात. त्याच्या अनेक खोडी जरी असल्या पण त्याच्या कंठामध्ये मणी असल्यामुळं बाकीच्या खोडी गौण होतात. तो देवमणी घोडा समजला जातो. एक पारस मणी आहे. एक पारस आहे, परीस म्हणतात त्याला. तो परीस लोखंडाला लागल्याबरोबर त्याचं सोनं होतं. आता हे परीस तर काही बघितलं नाहीत आपण. परीस लोखंडाला लागल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं होतं. नामदेव महाराजांचे हात खड्याला लागल्याबरोबर त्या खड्याचे परीस होतात.
हे ऐकून येत आपण, परंतु या परिसरात नारायण महाराज रूपी परिस निर्माण होऊन या परिसराचं सोनं केलं जातं. या परिसराचं सोनं झालं. अशा अनेक प्रकारचे परिसर आहेत, अशा अनेक प्रकारचे मणी आहेत. पण नामरूपी जो मणी आहे तो जर कंठामध्ये धारण केला तर त्याचा इहलोक तर सुधरतो, पण परलोक सुद्धा त्याचा चांगला होतो. जो नामधारक आहे त्याची कोणी सेवा करतो, त्याच्यावर कोणी प्रेम करतो का, तर तो नामस्मरण करतो. म्हणून कोणी म्हणतो त्यांना जेव घाला, ते नामस्मरण करतात. म्हणजे नामस्मरण केल्यानंतर समाजाचं प्रेम, समाजाची भक्ती, त्याच्यावर भावना बसली जाते. म्हणून नामचिंतन हे सर्वांनी केलं पाहिजे. अधिक आणि पारलौकिक कल्याण करणारा हा मणी आहे, कृष्णमणी आहे, नामस्मरण रूपी मणी आहे. ते नाम आपल्या कंठात धारण केलं. एकदा मीराबाईच्या पदरी एक दासी होती बघा. ती दासी सेवा करायची. मीराबाई त्या दासीला पगार चांगल्या प्रकारे चांगला पगार द्यायच्या, खाणं पिणं व्यवस्थित असायचं. पण एके दिवशी त्या दासी बरोबर त्या दासीचा मुलगा मीराबाईच्या महलात आला. मुलगा नवजवान होता, तरुण होता. त्या मुलाने मीराबाईला बघितलं. मीराबाई तेजस्वी होत्या, राजकन्या मीराबाई. आणि वरून परमार्थाचं तेज मीराबाईच्या चेहऱ्यावर झळकत होतं. त्या तरुणाची दृष्टी मीराबाईवर पडली आणि तो वेडा झाला. मीराबाई त्याच्या मनात बसल्या आणि तो आपल्या आईला म्हणला, आई, अरे बायको असावा तर मीराबाई सारखी बायको असावा. ती दासी म्हटली, हे मूर्खा, शांत बस. अरे त्या कुठं, आपण कुठं, आपण झाडलोट करून दास्यत्व करून पोट भरतो, पण त्या राजकन्या आहेत. हे शब्द जर कोणी ऐकले आणि ही बातमी जर त्यांना समजली तर आपल्याला फाशीला जावं लागेल. पण त्याला काही सुचेना, दुसरं काही सुचेना. चिंताग्रस्त जिथं जाईल तिथं त्याला मीराबाई दिसायच्या. जेवायला बसला तरी जेवणात मीराबाई दिसायच्या, पाण्यात मीराबाई दिसायच्या, पाणी प्यायला गेला तर तांब्यात ग्लासात मीराबाई दिसायच्या. एकदम कास्ट झाला. आणि ह्या दासीला एकुलता एक तेवढाच मुलगा होता. मुलाची तब्येत खराब झाली म्हणून त्या दासीची तब्येत सुद्धा खराब झाली. एकदम सारखी एकदम वाळी. मीराबाईंनी त्या दासीला विचारलं, काका म्हटली, तुला चांगला पगार देते, जेवायला खावायला भरपूर आहे, कपडे चांगले, सगळी चांगली व्यवस्था आहे, पण तुझी तब्येत अशी खराब का झाली, काय कारण आहे याचं? तर ती दासी म्हटली, याचं कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही. याचं कारण, माझी तब्येत का खराब झाली याचं कारण जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला फाशीवर देता. याचं कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही. मीराबाई हसल्या आणि मीराबाई म्हटलं, नाही, फाशीवर देणार नाही. तुम्ही एक कारण सांगा, तुम्हाला फाशीवर बिलकुल मी देणार नाही.
आणि मग त्या दासीने कारण सांगितलं, म्हटले काही नाही, एके दिवशी माझा मुलगा महालात आला आणि त्याने तुम्हाला बघितलं, तेव्हापासून त्याच्या मनात दुसरं काही येत नाही आणि तो म्हणतोय तुमच्याशी मला लग्न करायचं. मीराबाई हसल्या. मीराबाई म्हटल्या त्याला उद्या घेऊन या. त्या दासीने पोराला सांगितलं की तुला मीराबाईने बोलवलंय, म्हटली चल उद्या माझ्या बरोबर. अतिशय आनंद झाला. मुलगा गेला आणि मीराबाई म्हटले अरे मी तुझ्याशी लग्न करते, तुला माळ घालते, काही हरकत नाही, पण तुला 7 दिवस भजन करावं लागेल. अतिशय आनंद झाला. तो म्हटलं काही हरकत नाही, 7 दिवस भजन करीन मी. आणि मग त्या दासीला बी आनंद झाला. दासीला आनंद असा झाला, जिच्या हाताखाली मी काम करते, झाडलोट करते, भांडे कुंडे करते, जिचे मी कपडे धुते, ती मीराबाई ती माझी सून होईल, याचा आनंद झाला. आणि माझी व्याहीन कोण कोण होईल व्याहीन? अहो माझी व्याहीन राणी होईल, राणी, राजा व्याही होईल. अतिशय आनंद झाला त्या दासीला. मुलालाही आनंद झाला. पण मीराबाई म्हटल्या मी तुझ्याशी लग्न करते, पण एका अटीवर. काय अट आहे म्हटले? काही नाही, समोर जो पिंपळ आहे त्या पिंपळाच्या पारावर 7 दिवस बसायचं, अन्न पाणी काही खायचं नाही, झोपायचं नाही, 7 दिवस तू भजन करायचं. आणि 7 दिवसात जर काही कसूर झाला भजनात तर तुला फाशीवर दिलं जाईल. आणि 7 दिवस तर तू जर भजन केलंस 7 दिवस तर मी तुझ्याशी लग्न करीन, तुला माळ घालीन. असा चिकाटीने पेटला का नाही तो भजन करायला. जसे मुलं अभ्यास करतात ना क्लासरूम होण्यासाठी पेटून उठते, तसं म्हटलं 7 दिवस भजन करायचं आपल्याला. मग काय फिरत बसावं लागणार नाही आपल्याला. 7 दिवस भजन करू, 7 दिवस त्यांनी अन्न पाणी काही ग्रहण केलं नाही, झोपला सुद्धा नाही, आणि रात्र दिवस भजन केलं. भगवंताचं नामस्मरण केलं त्यांनी. 7 दिवस जप केला. कसा केला जप? श्रीराम राम जय आपण लगेच कंटाळतो. त्या मुलाने 7 दिवस भजन केलं. आणि मग 8व्या दिवशी मीराबाई हार घेऊन त्या पिंपळाच्या पाराकडे गेल्या, त्या मुलाच्या समोर उभं राहिल्या आणि त्या मुलाला म्हटल्या आता मी तुला माळ घालते, तुझ्याशी लग्न करतो. पण 7 दिवस भजन केल्यावर त्या नामस्मरणाने त्याची जी भावना होती लग्न करण्याची
ती निमाली भस्मसात केली. आणि मग तो म्हटला मी आता तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मीराबाई म्हटलं का बरं? मी तर हार घेऊन आले. तो म्हटला 7 दिवसापूर्वी लग्न करण्याची जी इच्छा होती ना, जी भावना होती, 7 दिवसापूर्वी जो लग्न करायचं म्हणत होता तो राहिला नाही. म्हटलं आता त्याचा नाश झालाय. मी आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही. एका चोराने साधूचं रूप घेतलं आणि भजन करीत बसला. राजनगरीमध्ये त्या नगरीचा जो राजा होता त्याने आपली मुलगी साधूला द्यायचं ठरवलं. म्हटले आपली मुलगी साधूला देऊ. आणि ही बातमी समजली की आपल्या नगरीमध्ये कोणीतरी एक साधू आलेला आहे. 20-25 वर्षाचा साधू आहे. चांगला देखणा आहे. देवानेच आपल्याला हा जावई पाठवलाय अशी भावना त्याला झाली. आणि ते राजे म्हटले की आपण त्या साधूला भेटायला जाऊ. मग राजे निघाले भेटायला त्या साधूला. आता जिथं राजा जायचा आहे, राजे म्हटले जायचे म्हटल्यानंतर तिथं सगळी व्यवस्था केली जाते. अगोदर लाईट, पाणी, रोड सगळी लावा जामा सर्व निघाला. त्या साधूने विचार केला, डुप्लिकेट साधू होता तो, भजन करत होता डोळे झाकून. त्यांना समजलं की आपल्याला राजे भेटायला येतात म्हणून. राजा जवळ आले आणि त्याने विचार केला की अरे मी डुप्लिकेट साधू झालोय, चोर होतो, डुप्लिकेट साधू झालोय, तरी मला राजा भेटायला आलाय. मी डुप्लिकेट साधू असताना मला राजा भेटायला आलाय. आणि खरंच जर साधू झालो तर देव का भेटायला येणार नाही? तिथून लगेच साधू झालं आपण तरी आपल्याला राजा भेटायला आलेला आहे. आणि मग खरंच ओरिजिनल जर साधू झालो तर देव का भेटायला येणार नाही? असा विचार करून तो साधू जो पळाला उठून तिथून, ती साधूची झोपडी सोडून पळाला जंगलात. ते साधू आणखीन आला नाही. अब ते नामस्मरण करून बघायचं तुम्ही. इतका तिथे गोडी येते गोडी. राम म्हणता
जागेवर नामस्मरण फार महत्वाचं असतं आणि या जागेवर वक्त्याच्या मनामध्ये ही भावना पाहिजे की सर्व श्रोत्यांचं कल्याण असावं. ही भावना असते. कारण ही जागा म्हणजे अतिशय पवित्र आहे, अतिशय पवित्र आहे. आता मला तरी एक कीर्तन येत नाही, प्रवचन येत नाही, गायन येत नाही, पाकपज येत नाही. हे सगळे माणसं मला बोलवतात, पण मला एक येतं, मला सगळ्याच्या मनात राहता येतं. मला तर टामणे टोमण्याचं कीर्तन येत नाही, हिसक्याच असं ते येत नाही मला आणि ते येऊ पण नाही. भगवंताच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे, गुरुवारी आणि मी गुरुवारी नारायण महाराजांच्या तालमीत तयार झालेलो. आपण सगळे किती भाग्यवान आहेत. अहो, तुमच्या पाठीवर डोक्यावर गुरुवारी नारायण महाराजांचा हात पडलेला आहे. तुमची पाठ किती भाग्यवान आहे, तुमचं डोकं किती नशिबवान आहे. आणि ही जी भूमी आहे, पूज्य बाबांच्या पदस्पर्शाने, नारायण बाबांच्या पदस्पर्शाने कोणी झालेली ही धायतळवाडीची भूमी आहे. म्हणून या धायतळवाडीचं खरं सोनं आहे. या भागात पाथर्डी भागामध्ये जमीन नापीक आहे, जमीन पिकत नाही. परंतु मी सांगितलं होतं, इथं जमीन जरी पिकत नसली तरी माणसं पिकते. अशी ही भूमी आहे. एक रत्न आहे. वारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कृष्ण राम रूपी मणी धारण करतो, त्याचा सर्व समाजामध्ये प्रकाश पडतो. रात्री आम्ही तिकडे जेवायला गेलतो, आंबदच भावचे तर जेवायला गेलतो. सगळे ते आपल्या गावकरीच मुलं होते. सगळे गावकरी मुलं म्हटले, आमच्या गावात काही चालत, परंतु तालुक्यात आमचं वैभव म्हणजे अर्जुन भाऊ आहे, असं ते मुलांनी सांगितलं. आणि खरोखर आपल्या वाडीचं नाव झालं पाहिजे, सर्वांच्या अडचणी सुटल्या पाहिजे, कोणीही दुःखी राहू नये, सर्वांना सुख आणि सर्वांना भरपूर धनधान्य समृद्धी व्हावी. कोणीही असं तुटकं गरीब राहू नये, सर्वांनी समाधानी असावा. आणि समाधान असं काही नाही की महालात राहून समाधान भेटतं म्हणून. अहो, खडकावर जरी झोपलं, शिळी भाकरी जरी खाल्ली तरी माणूस समाधानी राहू शकतो. कधी कधी पैसा लय माणसाला बेचैन करतो बरं का. पैसा उलट काळजी वाढतो, माणसाची सांभाळण्याची काळजी वाढते. म्हणून साधूची संगती केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि हा हरिनामाचा खिचडी गाला आहे, कृष्ण नाम रूपी मनी धारण केलेला आहे. हेच अभंगाच्या पहिल्या Krishna
तारकेश्वर गडावर पूर्वीची वारी भरायची. त्या वारीला मुख्य टाळकरी आपल्या धातरीवाडीचीच असायचे. आमचे सखाराम महाराज मृदंगाचार्य असायचे. गुरुवारी नारायण महाराजांचं कीर्तन सखाराम महाराज पकवायचे. आणि गोरे मिस्त्री विक्रम गोरे ते एक मृदंग वाजवायचे. आणि मधून पायी यायचे. त्यावेळेस काही साधन नव्हते, वारी करायला जायला यायला काही पायी निघायचं. आणि पायी भरपूर माणसं यायची. आता गाड्यात माणसं पटकन येते जाते दर्शन करून. ही सगळी मंडळी, वाडीची मंडळी, हे विष्णुभाऊ वगैरे सर्व आणि आता आदरणीय दराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भास्कर भाऊ या ठिकाणी कार्यक्रमाला सगळी मंडळी आलेली आहे. आपण सगळेजण आल्यामुळं कार्यक्रम अतिशय गोड आणि मनाला भावणारा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी केला आहे. प्रत्येक 3 वर्षाला एवढा मोठा कार्यक्रम, खूप मोठा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम. म्हणजे नारळी सप्त्यापेक्षा कमी नाही, त्याच्यात काहीच कमी नाही. अन्नदान भरपूर होतं, सारखं अन्नदान चालू. अहो कीर्तन संपलं रात्रीचं 12 वाजता तरी जेवण म्हटलं उपलब्ध आहे, तयारी. आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ बरं का. आणि अधिक मास याच्यात थोडं जरी आपण पुण्यदान पुण्य केलं ना, याचं कोट्यान कोटी पुण्य होत असते. अधिकस्य अधिकम फलम. 3 वर्षातून येणारा पर्वकाळ आहे हा. काही पर्वकाळ प्रत्येक वर्षी येतात. जसं रामनवमी आहे प्रत्येक वर्षी येते, हनुमान जयंती प्रत्येक वर्षी येते, गोकुळाष्टमी प्रत्येक वर्षी येते. काही पर्वकाळ प्रत्येक महिन्याला येतात, काही पर्वकाळ 15 दिवसाला येतात, एकादशी सारखी. काही पर्वकाळ 60 वर्षातून एकदा येतात, काही पर्वकाळ 12 वर्षातून एकदा येतात. 60 वर्षातून एकदा येणारा पर्वकाळ कपिलषष्ठी आहे. आणि ती कपिलषष्ठी माणसाच्या जीवनात एकदाच येते, कोणाकोणाच्या जीवनात 2दा येते, आणि कोणाच्या जीवनात तर येतच नाही. कपिलषष्ठी नंतर जन्म झाला आणि कपिलषष्ठी यायच्या अगोदर दारू पिऊन गेले. म्हणून दारू पिऊ नका. दारू ही अवदस आहे आणि ती अवदस काय घरात शिरली ती माणसात माणूस ठेवीत नाही. आईला आई म्हणून देत नाही, बायको कळत नाही, त्याला मुलं कळत नाही. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका, समाधानाने सुखी राहा, आई वडिलांची सेवा करा. नोकरीच लागली पाहिजे असं काही नाही. नोकरी लागली तर चांगलंच आहे, पण नोकरी लागली नाही म्हणून काहीतरी वाईट विचार करून माणसं अलीकडे दिसतं आपल्याला. असे वाईट विचार करायचे नाही. अहो सगळ्यात मोठी नोकरी, सगळ्यात श्रेष्ठ नोकरी आहे ती म्हणजे आई वडिलांची सेवा. त्याच्यासारखी नोकरीच नाही. कलेक्टर पेक्षाही भारी नोकरी म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. ज्याने आई वडिलांची, जो आई वडिलांची सेवा करतो ना, गुरुची सेवा करतो ना, त्याचं देव सुद्धा काही बिघडू शकत नाही. देव सुद्धा काही बिघडू शकत नाही. फक्त आई वडिलांची सेवा घडली पाहिजे, संतांची सेवा घडली पाहिजे, गुरुची सेवा घडली पाहिजे. आणि गुरुची, संतांची सेवा घडल्यानंतर आपोआप सगळे प्रश्न, सगळ्या अडचणी सुटले जातात जीवनामधल्या. आणि तो अर्ध्या वाक्यावर समाधानी राहण्याचं शिकतो गुरु सेवेने. शिकवते त्याला. फटक्या तुटक्या कपड्यावर तो आईस मध्ये राहतो गुरु सेवेने. आणि इस्त्रीचे जरी कपडे घालते ना, आणि गुरुसेवा संत सेवा जर नसते ना, ते कपडे सुद्धा टोचतात माणसाला. चांगले कपडे घालणं चांगलं आहे, पण अलीकडे काही माणसाने चांगलं वागणं सुद्धा दुखत माणसाचं. अहो लांब कशाला, तुमच्या इस्त्रीच्या कपड्याने माणसं असे जळत येतं. इस्त्रीच्या आणि ते बिगर सरपण असं जळत येतं. जळण्यासाठी काही सरपण लागत नसतं. म्हणून पुढे कसं असू द्या, आपलं जीवन सुखी असलं पाहिजे, समाज सुखी असला पाहिजे, सगळे माणसं सुखी असली पाहिजे. अहो माणसं सुखी तर आपण सुखी. तुम्ही सगळे सुखी आहेत ना, तरच मी सुखी आहे.
समाज हाच माझा पैसा आहे. मला बघितलं, मला तुम्ही पाहिजेत, मला दुसरं काही नको. आणि गुरुवर्य नारायण महाराजांची आपली हीच शिकवण आहे. एक जणाने एक लाख रुपये आणून दिले आणि संध्याकाळच्या टायमाला कुठेतरी वर्गणीला जायचं होतं. पूर्वीच्या काळी वर्गणी म्हणजे काय, धान्य असायचं, कोणी 2 पायला द्यायचं, कोणी गोणी भरून द्यायचं. बाबा म्हटले आपल्याला वर्गणीला जायचंय. मी म्हटलं बाबा आता इथं लाख रुपये आणून दिले ते जणांनी, आता कशाला जायचं वर्गणीला. ते म्हणले लाख रुपये दिले पण समाजाचा रुपया गोळा केल्याशिवाय मला करमत नाही. तो फार महत्वाचा असतो. म्हणून हे जे धार्मिक कार्य आहे, मठ मंदिर, हे सगळे गोरगरिबाच्या कष्टावर आणि तुमच्याच घामावर उभे राहिलेले आहेत. धर्म तुमच्याच खांद्यावर आहे, धर्माची धुरा तुमच्याच खांद्यावर आहे. प्रत्येकाच्या घरी, शेतकऱ्याच्या घरी गाय पाहिजे. गावरान गाय असेल, गावरान गायच्या दुधाने माणसाचे हाडं मजबूत होतात. गावरान गायची सेवा केल्याने माणसाला समाधान मिळतं. जे समाधान कोट्यवधी रुपयाने मिळत नाही, ते समाधान गावरान गायच्या सेवेने मिळतं. हे नुसतं ऐकून सांगत नाही, मी माझा अनुभव. मी ज्या दिवशी माझ्या गोशाळेत जाणं होत नाही, माझ्याकडून सेवा घडत नाही, तो दिवस माझा सुना जातो. दिवसभर मला करमत नाही. म्हणून ज्याच्या घरी गाय आहे ना, त्याच्या घरी 33 कोटी देव आहेत. आणि जो गायला एक पिढी सोडून टाकतो, चारा टाकतो, त्याच्या हाताने 33 कोटी देव जेवले, त्याचं पुण्य त्याला भेटत असतं. गायीचा गोठा बांधल्यानंतर 33 कोटी देवाची मंदिरे बांधल्याचं पुण्य मिळत असतं. म्हणून गाय, गावरान गाय दारात जरूर पहा. गावरान गाय दारात असल्यानंतर माणसाचं आरोग्य चांगलं राहतं. गावरान गायचं दूध घेतल्यानंतर नाही ग्लास भर, तांब्या भर, तर कमीत कमी 1 कप भर तरी दूध तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं, उदंड आयुष्य प्राप्त होतं गावरान गायच्या दुधाने. म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहावं, आयुष्य वाढावं, याच्यासाठी तरी गाय पाळली पाहिजे. आणि गावरान गाय म्हणजे हात चालता आणि फिरता दवाखाना आहे, आपल्या दारातलं हॉस्पिटल आहे गावरान गाय. म्हणून गावरान गाय पाळा, गावरान गाय विकू नका. पूर्वी गुरं म्हातारे व्हायचे, आता म्हातारे गुरं दिसत नाही. म्हातारे होण्याच्या अगोदर कसा बसा विकतात माणसं. गाय कापल्यानंतर, ते जनावर कापल्यानंतर, नंदी कापल्यानंतर किती किती तळतळत असेल त्याचा आत्मा. विचार केला कधी विकणाऱ्याने? कसं तर पापी आहेच. नंदीला कापतो, गायीला कापतो, तो पापी आहेच. परंतु विकणारा सुद्धा कमी पापी नाही. कापण्यासाठी जो विकतो ना, तो सुद्धा पापी आहे. गावरान गाय कापायला, नंदी महाराज कापायला विकू नका. त्यांना नंतर द्या, सांभाळा. कंठीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि हा जो गाला आहे तो एकमेकाला वाटण्याची काला.
उत्तम, जसं त्याचं बोलणं लिक्क नुसतं बोलतो काय नेक शब्दाचा अर्थ चांगलं. वैष्णवाचा जो संभ्रम आहे म्हणजे कला आहे, समारंभ आहे, तो अतिशय उत्तम आहे, गोड आहे. आणि कला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम आणि अहंकाराचे मोठमोठे देव लोक राहतात, इंद्रचंद्र महेंद्र, त्यांना सुद्धा हा काला दुर्लभ आहे. वाकुलिया ब्रह्मादिका आणि उत्तम लोक दाखव, उत्तम लोक ब्रह्मादिक, ब्रह्मादिक शब्दाचा अर्थ इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादिक, यांना सुद्धा हा काला दुर्लभ आहे. काला हा गोपाळांना आहे, भक्तांना आहे, जे भाविक आहेत त्यांना हा काला आहे. आणि जो खरा असतो ना, जो भाविक असतो ना, जगामध्ये या भूतलावर खरा तो वीर आहे. परिसरामध्ये एक भीष्माचार्याचं काम आहे त्यांचं बघा, खूप सुंदर गातात आणि खूप सर्वच त्यांचं गोड आहे, चांगलं आहे. पूज्य विठ्ठल महाराज तांदळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय घोगे मेजर जांभळीचे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कसं आहे, पंक्ती देणाऱ्याचे नाव घ्यावं लागते बरं का. पंक्ती देणाऱ्याचे जर नाव घेतले नाही तर ते पंगत देत नाहीत. अन्नदान करणारे माणसं त्याचे नाव घ्यावंच लागतील. म्हणून आमच्या ज्ञानेश्वरीच्या ओळख कमी पाठ, पण पंक्ती देणाऱ्याचे नाव जास्त पाठ करावं. पंक्ती देणाऱ्याचे नाव पाठ ठेवावं लागत असते. तारकेश्वर फळावर आपल्या पैठणला एवढं मोठं अन्नदान होतं ना, नवीन लोक येतात कधी कधी भेटायला आणि अलीकडे आता नवीन लोक जास्तीच यायला लागले बघ आलं बघ. त्या दिवशी थेट यवतमाळवरून माणसं आली, जवळजवळ 150 माणसं आली गाड्या करून. ते म्हटले काय नाही, त्यामुळे टीव्हीवर बघितलं तुमचं नाव, त्यामुळे तुम्हाला बघायसाठी आलं. 150 माणसं आली तिथून यवतमाळवरून. त्या दिवशी जालन्यावरून काही माणसं आली, खूप माणसं आली. पैठण फळ बघितल्यानंतर एवढं मोठं दिसतं, सगळं वातावरण अन्नदान चालत असतं. एक जण मलाच विचारते, बाबा कुठे घेतले? मी म्हटलं आराम करते, गे म्हटलं जरा फिरून या, आणि तोपर्यंत त्यांचा आराम होईल. ते गेले फिरायला, फिरून आले पैठण मध्ये. ते जे सिंहासन होतं ते सिंहासनावर मी बसलो होतो. परत विचारलं बाबा तुला हे काय बाबा? गडावर काम चालू होतं ना पाठीमागाला, पलीकडचं बिल्डिंगचं काम चालू होतं.
मी पाणी मारायचं स्वतः मोटर चालवून दिवसातून 5-5 वेळेस पाणी मारलं त्याला. शिष्यासारखं काम झालंय ते मजबूत. तर ते नवीन लोक त्यांना ते गडद ते सगळं मोठं दिसायचं, अन्नदान वगैरे सगळं. आता मी टॉवेल असायचो पाणी मारताना, काचे खुशी खावले असायचे कधी कधी. ते मला विचारायचे महाराज कुठे तिथले. मी सांगायचो महाराज आराम करते, थोड्या वेळाने अर्ध्या तासाने तुम्हाला भेटतील. मग पाणी मारायचं झालं का अर्ध्या तासाने मी जाऊन बसायचो तिथं, या म्हणायचं. असं हे कष्टाचं जीवन आहे ना. मला जर काम जर झालं नाही ना, मला डोळे उघडले की काम लागतं. मला जर काम नसलं ना करमत नाही. हे मन आहे ना कामाने असं एकदम जाम करून टाकलं पाहिजे. ज्या दिवशी काम नसतं, काही काम होत नाही माझ्या हातून, त्या दिवशी संध्याकाळी जर माझ्या हाताने काम झालं नाही काही दिवसभर, जर जेवायला बसलो तर मला लाज वाटते, की नक्कीवानी वाटतं की आपण काहीच केलं नाही, खावा कसं काय जेवण करावं, आपण तर काहीच केलं नाही आज. म्हणजे मला कामाशिवाय करमत नाही. रोज काही केव्हा पण काम घडलं पाहिजे, काम झालं पाहिजे. आणि म्हणूनच अल्प काळामध्ये तारकेश्वर गडाचा एवढा मोठा विकास झाला. गड म्हणजे हे हातातल्या बांगड्या बघण्यासाठी त्याला आरसा कशाला पाहिजे, हे लगेच दिसतं सगळं काय ते खरंच समजतं. आता कोणीही माणूस आला गडावर एकदम तो खुश होतो. गडावर आलेली व्यक्ती प्रसन्न. प्रत्येकाला गडावर आल्यानंतर असं वाटतं की हे आपलंच आहे, आत्मीयता निर्माण होती आणि प्रत्येक जण प्रसन्न होतो गडावर आला की. आणि असे प्रत्येकाचा आनंद हीच माझी खरी कमाई आहे. तुमचा आनंद, तुम्ही सुखी, हीच माझी कमाई. ज्याला आनंद होतो, बरं वाटतं, हेच खरं कर्तव्य आहे आपलं. भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या. एकच लीला सांगतो, आता मला सांगितलं म्हणजे थोडं आणखी चलू द्या. असं मला तर काही असं आहे, सुरुवात कुठून करावं हे समजत नाही, कुठून बंद करावं हे बी समजत नाही. साधा भोळा माणूस आहे मी, काही छक्क पंजाचा माणूस नाही, एकदम साधा भोळा. आता कुठं सुरुवात केली तर तुम्हाला सांगितलंय, पत्नी उच्चारावे, हिरे देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने अनंत चरित्र केलेले आहे, पण सगळेच सांगत बसायचं नाही. गोकुळामध्ये जे चरित्र केलं आणि त्याच्यातली की एकच वेळा सांगू आपण. खूप खोड्या केलेल्या आणि कृष्णाच्या खोड्याला एक गवळी वैतागून गेला, त्रासून गेला. गवळण त्रासून गेली. ते म्हटले आता ह्या गोकुळात राहणं नको आपल्याला, हे गोकुळ सोडून गेलेलं बरं होतं. म्हणून त्या गवळणी आणि गवळणी आपला सगळा प्रपंच एका गाडीत भरला आणि गोकुळ सोडून निघाले. जसं बदली झाल्यावर निघालेत ना शिक्षक लोक, तसं ते निघाले गोकुळ सोडून. पूजनीय रामदास भाऊ देफळे सुंदर असे गायक आहेत, तेही उपस्थित आहेत या ठिकाणी. तो गवळी आणि गवळण बरेच दूर गेल्यानंतर, अंतरावर गेल्यानंतर देव म्हटले, अरे हे तर गोकुळ सोडून चालले,
त्यांना जाऊ द्यायचं नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या गवळणीला तहान लागली. जवळच एक विहीर दिसली आणि ती गवळण आपल्या गवळ्याला म्हटली, नवऱ्याला म्हटली, त्या विहिरीवरून एक पाण्याचा तांब्या घेऊन या, पाणी घेऊन या मला पिण्यासाठी. त्या गवळ्याने तांब्या घेतला आणि पाण्याला गेला विहिरीवर. कोणाचं ऐकून? बायकोच. म्हणजे बायकोचं ऐकण्याची पद्धत ही जुनीच आहे, पुराणी. ते आताच नाही, पुराण्या प्राचीन काळापासून आहे. अहो सीतामातेने सुद्धा सांगितलं, मला त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची. प्रभू रामचंद्र ते कातड आणा गेले सीतामातेचं ऐकून. मग देवाला जर ऐकावं लागत आहे तर बाकीचं मग काय सगळं लक्षात आलं असेल. देवाला सुद्धा हे ऐकावं लागतं. आणि काय ऐकू नये, कारण ती अर्धनारी नटेश्वर आदिशक्ती देवी आहे. भगवान बाबा आपल्याला मिळाले असले, वामन भाऊ मिळाले असले, युगपुरुष छत्रपती शिवराय जरी आपल्याला महान अशी रत्न भेटलेली असली तरी हे महान रत्न सुद्धा या नारीनेच आपल्याला दिले आहे. ही आदिशक्ती आहे. गुरुवरील नारायण महाराज हे महान थोर साधू ह्या माता वर्गानेच आपल्याला दिलेला आहे. तो गवळी गेला पाणी आणायला, विहिरीत उतरला आणि देवाने कृष्णाने लगेच त्या गवळ्याचं रूप धारण केलं, डुप्लिकेट. हातात तांब्या घेतला पाण्याचा आणि लगेच त्या गाडीजवळ गवळीला पाणी द्यायला लागला कृष्ण. आणि पाणी घे म्हणला. गवळ्याचं रूप घेतलं त्या कृष्णाने, त्या गवळणीच्या नवऱ्याचं रूप घेतलं, पाणी दिलं गवळणीला आणि म्हटलं कोणीतरी एक माणूस आहे, तो माझ्यासारखा दिसतो बरं का, तो माझ्या मागे लागला. आता इथून आपल्याला लवकर गेलं पाहिजे म्हटला. गाडीत बसला, गाडी चालू केली, निघाला. खरा जो गवळी होता ना, तुम्ही इथून वर आला, गाडीकडे बघतो तर गाडी पुढे चालली आणि गाडीत कोणीतरी बाबा मी बसलाय म्हणून तो पळत पळत आला खरा गवळी आणि बायकोला म्हणला, रे 20 वर्षापासून आपण एकत्र राहतो, ही माझी बायको त्याला म्हटलं. पुढचं डुप्लिकेट म्हटलं, बघ मी तुला काय सांगितलं होतं, कोणीतरी एक माझ्यासारखाच माणूस आहे, तो माझ्या मागे लागलाय, तो हाच म्हटली. आता खरा जो गवळी होता त्याने कपाळावर हात मारला. म्हणले काय खऱ्याचं पुढे असंच आहे. असंच म्हणले. अरे मला ही माझी बायको आहे. डुप्लिकेट म्हणलं, बघ हेच माझ्यासारखे. दोघं म्हणायचे माझी बायको आहे, माझी बायको आहे. म्हटलं त्याचा न्याय निवडा करण्यासाठी आपण नंदबाबाकडे जाऊ म्हटलं. पुन्हा रिटर्न वापस गोकुळात आले, उतरले, नंदबाबाकडे गेले. आणि नंदबाबाला दोघे म्हणायचे की माझी बायको आहे, हा म्हणायचा माझी बायको आहे, तो म्हणायचा माझी बायको आहे. नंदबाबा म्हटले ठीक आहे, ज्याची असेल त्याला देतो मी, तर तुम्ही असं करा म्हटले, उभं राहा. एक जणाला असं इथं उभं केलं, एक जणाला इकडून उभं केलं आणि नंदबाबाने सर्व अशी उंच भिंत दाखवली, 25 फूट उंचीची, 25 फूट उंचीची भिंत. आणि ते दोघांनाही सांगितलं, जो या भिंतीवरून पलीकडे उडी मारीन, जो या भिंतीवरून पलीकडे उडी मारीन त्याची ही बायको. आता एवढी उंच भिंत बघून खऱ्या गवळ्याचे तर हात काय गळाले. तो आईस्क्रीम झाला. मला एवढ्या उंच भिंतीवरून आपली उडी जात नाही आणि बायको काही रॅप नाही. पण जो डुप्लिकेट होता ना, तो मला मी आता उडी मारतो, लगेच दम थोपटला आणि त्या डुप्लिकेटनी लगेच उडी मारली. हो उंच भिंतीवरून नंदबाबाच्या लक्षात आलं,
ज्या त्या भिंतीवर उडी मारली ही आपलंच कार्ड दिसतंय नाही. तर खऱ्या गवळ्यासाठी काही उडी जाऊ शकत नाही. मग याला म्हणलं तुझी घेऊन जा बाबा. अशा अनेक लीला केल्या ताक खूप सुंदर असायचं. अशा अनेक लीला केल्या. म्हणजे आता खाली भार पोटी भूक काय मिळायचे सुख. अवगत भगती भगपूर निघून गेला.